सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे एसटीचे शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्र्यांची सध्या बैठक सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे। उदय सामंत समन्वयकाच्या भूमिकेमध्ये आहेत। सूत्रांची माहिती मिळते संपावर आज तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर एसटी कर्मचारी हे आंदोलन मागे घेणार का हेही पाहावं लागेल। एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्र्यांची बैठक सध्या सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होतीये। बैठकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित असून परिवहन मंत्र्यांसोबत सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत संपावर तोडगा काढण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावत असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आलाय। आणि आज बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रामनाथ, ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे। सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच बैठकीला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विलीनीकरण करण्यासाठी जी समिती नेमली आहे या समितीचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विलीनीकरण करता येणार नाही हे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर आता त्याची तयारी कुठेतरी कर्मचारी जे आहेत यांनी देखील दाखवल्याचं पाहायला मिळतंय। कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर आता चर्चेची दारं पुन्हा एकदा उघडी झाल्याचं पाहायला मिळतंय। परिवहन मंत्र्यांसोबतची चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांना मिळणारं कमी वेतन आणि त्यातही पगारामधील सातत्य या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काल चर्चा झाली। मात्र त्यापुढे दोन पाऊल पुढे जात राज्य सरकारकडून अंतरिम पगारवाढीची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली, तयारी राज्य सरकारकडून दाखवण्यात आली। त्यामुळे कुठेतरी आता वेगवेगळे पर्याय राज्य सरकारकडून दिले गेले तर आणखी काही पर्याय राज्य सरकारकडून ओपन होतात का याची चाचपणी आज या बैठकीमध्ये कर्मचारी संघटना ज्या आहेत हे करणार आहेत आणि त्याविषयीची महत्त्वपूर्ण ही बैठक मानावी लागेल। दरम्यान ही बैठक होत असताना गेल्या 2 दिवसापासून परिवहन मंत्र्यांबरोबरच उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्यावर देखील बैठकांचं सत्र सुरू होतं अशी माहिती देखील आहे। माझी सहकारी वैदेही कानेकर आपल्यासोबत आहेत। वैदेही, उदय सामंतांच्या बंगल्यावरती देखील चर्चा सुरू होती असं बोललं जातंय, काय नेमकी ही चर्चा होती आणि या चर्चेतून तोडगा निघणार होता का? कशी चर्चा पुढे सरकत होती? नक्कीच जर आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्यावर खरं तर एसटी संदर्भातल्या बैठका होताना बघायला मिळाल्या होत्या। परवाच्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्यामध्ये तब्बल 3 तासांची बैठक ही उदय सामंत यांच्या बंगल्यावर जी आहे ती पार पडलेली बघायला मिळाली आणि उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांना ही मध्यस्थीची भूमिका करण्यासंदर्भात सांगितलं असल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच उदय सामंत आता या ठिकाणी समन्वयाची भूमिका करताना बघायला मिळत आहेत। आता जी बैठक सह्याद्रीवर सुरू आहे त्या बैठकीतही आता उदय सामंत असल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्याच्यामुळे नक्कीच आजच्या दिवशी जो आहे तो एसटी संदर्भातल्या मुद्द्यावर तोडगा निघणार असल्याची माहिती देखील सध्या सूत्रांकडून मिळते आहे। आपण पाहतोय की शिवसेनेकडे परिवहन खातं आहे, अशामध्ये तोडगा संपावरती काढण्यासाठी शिवसेनेकडनं ही पावलं उचलली जात आहेत। उदय सामंत असू दे किंवा परिवहन मंत्री असू अनिल परब असू दे यांच्याकडनं हा संपावरती तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाते। मग ती चर्चा आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांच्यासोबतची असेल, पडळकर यांच्यासोबतची असेल किंवा एसटी कामगारांचं जे शिष्टमंडळ आहे यांच्यासोबतची ही बैठक आहे। मात्र आजच्या बैठकीतून संपावरती नेमका काय तोडगा निघतोय, मागण्या ज्या संपकरांच्या आंदोलनकर्त्यांच्या या नेमक्या राज्य सरकार मान्य करण्याच्या तयारी जी आहे हे दाखवतं का हे देखील पाहावं लागणार आहे। नक्कीच रामनाथ, आणि या बातमी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्र्यांची बैठक सध्या सुरू असल्याचं समजते। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होते आहे। बैठकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित असून परिवहन मंत्र्यांसोबत सध्या चर्चा सुरू आहे। दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे संपावर तोडगा काढण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावत असल्याची माहिती मिळते आहे। तर एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला। आता हा पर्याय एसटी कर्मचारी स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।